नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत मापनाचे परिणाम. मापनाचे परिणाम हा जो चॅप्टर राहणार तो नवोदयमध्ये पण राहणार, स्कॉलरशिपमध्ये, NMMS आणि विविध प्रकारच्या शालेय स्पर्धा परीक्षेमध्ये हा प्रश्न नेहमी एक्झाममध्ये विचारण्यात येतो. तर आज आपण बघणार आहोत मापनाचे परिणाम. त्याच्यामधला आज आपण पहिला घटक घेणार आहोत. पहिल्या घटकाचे नाव आहे किलोमीटरचे रूपांतर करणे. आता किलोमीटरचे रूपांतर करणे एक्झाममध्ये तुम्हाला डेसिमीटर किती राहते, मीटर किती आहे, याच्यामध्ये आपल्याला कन्फ्युजन निर्माण होते. काही हेक्टर मीटर किती राहते. तर आज आपण सोप्या ट्रिकद्वारे तुम्हाला जाणून घेऊ का त्याचे रूपांतर कसे करायचे. इथे आपण एक ट्रिक म्हटली आहे, कानपूरच्या हेमाला व डेहराडूनच्या मीनाला ड्रेस सेलमध्ये मिळाला. तर कानपूर म्हटले म्हणजे काय होते, किलोमीटर आपण घेतले. इथे बघा किलोमीटर. त्याच्यानंतर हेमाला म्हणजे इथे काय घेतलं आपण, हेक्टोमीटर घेतलेलं आहे. त्याच्यानंतर डेहराडूनच्या डे आपण का घेतलाय, डेकामीटर घेतलाय. आणि मीनालाच्या मी आपण का घेतलाय, इथं मीटर म्हणून घेतलाय. ड्रेस आपण इथं का घेतलाय, डेसिमीटर म्हणून घेतलाय. सेलला आपण सेलला का घेतलाय, सेंटीमीटर घेतलाय. आणि मिडालाच्या मी आपण घेतला मिलीमीटर मध्ये घेतलाय. ठीक आहे. त्या अगोदर आपल्याला माहिती पाहिजे, ही ट्रिक कानपूरच्या हेमाला व डेहराडूनच्या मीनाला ड्रेस सेलमध्ये मिळाला या ट्रिकद्वारे आपण हे अशा प्रकारे लिहिलेलं आहे. आता आपण जाणून घेऊ परिमाणाचे रूपांतर कशा प्रकारे करायचे. ते 1 किलोमीटर म्हणजे होते 10 हेक्टर मीटर. आणि 1 किलोमीटर म्हणजे 10 हेक्टर मीटर. तर डेकामीटर किती राहणार, तर डेकामीटर मध्ये इथं काही नाही करायचे, 1 शून्य वाढून टाकायचे म्हणजे झाले 100. तर आता 1 किलोमीटर म्हणजे किती मीटर होणार आहे, तर पुन्हा इथं काय करायचे, 1 शून्य आणखीन वाढून टाकायचे म्हणजे 1000 मीटर होणार. आता 1 किलोमीटर म्हणजे 10 हेक्टर मीटर, 100 डेकामीटर आणि 1000 का होते, मीटर होते. तर त्यात पण डेसिमीटर किती राहणार, पुन्हा याच्यामध्ये 1 शून्य वाढून टाकायचे म्हणजे झाले 10,000. सेंटीमीटर किती राहणार, पुन्हा याच्यामध्ये काय करायचे, 1 शून्य वाढून टाकायचे 3 4 5. ठीक आहे. आणि मिलीमीटर विचारलं तर मिलीमीटर मध्ये आणखीन 1 शून्य इथं वाढून टाकायचे, 1 2 3 4 5 6. ठीक आहे. म्हणजे या सोप्या ट्रिकद्वारे आज तुम्हाला माहिती झालं असेल किलोमीटरचे रूपांतर आपण कशा प्रकारे केलं, ते सुद्धा सोप्या ट्रिकद्वारे केलं. अशाच प्रकारचे मापनाचे परिणाम मधला दुसरा व्हिडिओ आपण घेऊन येणारच आहोत. तर त्यामुळे सगळ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, जेणेकरून अशा प्रकारचे ट्रिकवाले व्हिडिओ तुम्हाला बघता येणार.